3 दिवस तिने वेस्ट केले. कोण जी कोण सविता ढवळे त्या कोण आहेत त्यांनी ते नाहीच आहे त्या कंपनीचे. आणि ते म्हणजे तुम्ही बीकेसी पोलीस स्टेशन नाहीच आहे, तुम्ही आहे कुठल्या तरी वेगळ्या पोलीस स्टेशन. आणि मला बीम बीकेसी ते सांगून माझी चर्चा करून 3 दिवस घालवले. उद्या नुकसान दोघांना होतं. ह्याला त्रास झाला असता लॉ अँड ऑर्डरचा, आम्हाला गुन्हा आमच्यावर गुन्हा दाखल झाला असता, आम्हाला त्रास झाला असता, ससेमिरा लागला असता, कोर्ट कचेरी वगैरे. आणि तुमचं नुकसान झालं असतं जे काय आमच्यामुळे झालं असतं ते. जेव्हा चर्चा आज जर तुम्ही करताय तर ही चर्चा फर्स्ट डे झाली असती किंवा माझ्याशी बोलल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी झाली असती. तिने 3 दिवस वेस्ट केले आणि 4थ्या दिवशी तिने असं सांगितलं की मी त्या कंपनीचीच नाही. ज्यावेळी ते मीडियाने सगळे जेव्हा मीडियाने एस्केलेट केलं आणि मीडियामध्ये बातमी आली आणि त्याच्यानंतर ज्याला आपण सामान्य शब्दात सांगतो की धमकी रिलीज केली, ते तेव्हा धमकी सगळीकडे आलं. दॅट टाइम दिस लेडी मेसेज मी स्टेटिंग दॅट आय एम नॉट फ्रॉम अमेझॉन. So why did the first place you negotiated saying that I am from Amazon? That is absolutely wrong on her part. That's the reason when after 3 days when I got to know that that lady is not from Amazon, I had to message your main boss. आता मी एस्केलेट कुठे केलं, हा विषय तुमच्या लेवलला सॉर्ट आउट झाला पाहिजे होता. मला जेफ बेझोसनं तुमच्या चेअरमॅनला मेल करावा लागला. त्यांच्या ऑफिसमधनं मला काल नेदरलँडहून फोन आला. त्याच्यानंतर त्यांनी एस्केलेट केलं तुमच्या अमित अगरवालांना, मग त्यांच्या इकडनं फोन आला, मग तुमची तिसरी पायरी होती तुमचा कॉल. 3 दिवस आता जे काम इकडनंच व्हायला पाहिजे होतं तो काम अननेसेसरीली इकडनं गेलं. अच्छा. आणि मी त्या चेनमध्ये पण माझं जर लेटर तुम्ही वाचलं जो पाठवलाय मी अमित अगरवालांना पण पाठवलं, त्याच्यात मी क्लिअर लिहिलेलं आहे की वी हॅव बीन रिक्वेस्टिंग, we have been giving representations, we have been giving saying our demands, we are submitting our submissions, but your organization is giving it a deaf ear. The reason simple is की इकडे आल्यानंतर कोणतरी भेटलं पाहिजे ना, कोणतरी. मी हे नाही म्हणत की हे डिमांड फुलफिलच झालं पाहिजे की फुलफिल नाही झालं पाहिजे. येस असो, नो असो, इट कॅन बी पॉझिटिव्ह, इट कॅन बी निगेटिव्ह, इट कॅन बी एनिथिंग, बट देअर हॅज टू बी सम concerned authority, some concerned person who is going to talk. Okay, I understand. Everybody is working from work from home. ये कोई दुनिया में पहले बार आया हुआ, this is something has happened. So I understand कि people are working from their homes, but at least you cannot share me your number, but at least there is a landline. You can call from your phone. You can make me talk to someone. Like when I went to Flipkart. When I went to Flipkart, there was some Mr. Srinivasan over there. He was IT head. त्यांच्या कॅबिनच्या बाहेर बोर्डमध्ये लिहिलं होतं की तो ITC रिलेटेड. But he was the only concerned person available there, and I forced him कि now you are there, you will have to meet me, you convey it to other department. So that gentleman, he made me speak to his director. Definitely he never gave me his director's number, but he called from his phone and he made me speak to him. And then later on, the director took my number and he called me, and now we have already had 2 rounds of meeting. The problem of agitation over here and getting worked up is because there is no response from your company, and I feel and I think that I should put this before you all, because this is not the first and last time which this is going to happen. Today MNS has come for some other reason. This is a chain. चलते रहेगा, चालत रहेगा. So you need to know what is your approach. तुमचा कोणतरी कस्टमर, जसं आपण कस्टमर रिलेशन म्हणतो तसं इकडे कोणतरी पाहिजे ना माणूस. आता आमची भूमिका सनदशीर मार्गानेच जायची होती. जर आमची भूमिका 5 वर्ष आधीच्या मनसेची असली असती तर त्याच दिवशी इथे एस्केलेट झालं असतं आणि सगळे कामाला लागले असते. म्हणजे पोलीस डिपार्टमेंट पासून आम्हाला पण त्रास झाला असता. असं नाही की आम्हाला काय त्रास तेव्हा आम्हाला मजा येते तिथे जायला, असं काय नाहीये. पण का म्हणजे अनकॉल्ड फॉर आहे ना, याला आपण म्हणतो की अनावश्यक आहे. हा बैल मुझे मार म्हणजे बोलणारच नाही, मग आम्ही नाहीच आहे, मग आमचा कोणच नाहीये, मग आमचं इकडेच आहे, आता तिकडे म्हणजे वर पाठवल्यावर आता कसे सगळे आले. सिंपल गोष्ट आहे बघा. त्याच्यात तुम्हाला बिझनेस व्हॅल्यू पण आहे. यू कॅन नोट इट डाऊन अँड यू कॅन कन्वे इट. बिझनेस व्हॅल्यू, देर आर 11 crore पीपल ओव्हर हिअर इन महाराष्ट्र हु आर मराठी स्पीकिंग पीपल, इन्क्लुडिंग यू ऑल. आपण इकडे हिंदी इंग्लिश बोलतो, पण आपण जेव्हा जिल्हा पातळीत जातो, तुमच्या जिल्ह्यात सगळे बोलतात का मराठी हिंदी, येतं का सगळ्यांना? नाही. आता तुमच्या ऍपमध्ये जर मी असं मान्य करतो की 11 करोड मधनं 6 करोड लोक नाही येत नाही, ग्रामीण भागात राहतात,
त्यांच्याकडे पैसा आहे, ग्रामीण भागात लोकांकडे पैसा नाहीये का असं म्हणायचं का? आहे. आता त्यांना तुम्ही ऑनलाईनमध्ये जर उपलब्ध करून दिलं मराठी, एकतर त्रिसूत्री कायदा जो आपल्या इकडे राज्यात लागू आहे, यू बिंग अ लॉयर, मी तुम्हाला समजायची गरज नाही. आता महाविकास आघाडीने तो परत जाहीर केला की हे 3 लँग्वेजेस पाहिजे. पहिलं तर तुम्ही कायद्यात चुकताय, ठीक आहे. तुम्ही इकडची जे लँग्वेज आहे, माझं ग्रजेस कुठच्या दुसऱ्या राज्याबद्दल नाही. आय डोंट हॅव एनी ग्रजेस अबाउट एनी अदर स्टेट ऑर एनी अदर लँग्वेज. बट इफ यू इन्क्लूड अदर लँग्वेजेस ऑफ अदर रिजनल लँग्वेजेस ओव्हर हिअर, देन माय डिमांड इज मराठी पाहिजे. आता झोमॅटो विरुद्ध आम्ही आंदोलन केलं का? नाही केलं. का नाही केलं? कारण त्यांचं ऍप इंग्लिशमध्येच. पण जेव्हा तो आणेल दुसऱ्या भाषा, उद्या तो तेलुगू, तामिळ, कन्नड आणेल, मग आमचं आंदोलन असेल की मराठी पाहिजे. जोपर्यंत सिंपल आहे तोपर्यंत आम्ही कुठे काय मॅकडॉनल्ड्सला गेलो का? आम्ही KFCला गेलो का? ऑनलाईन का फक्त तुम्ही ट्रेड करताय का? खूप लोक करताय. प्रॉब्लेम असा आहे, तुमच्या कंपनीने यू हॅव इन्स्टिगेटेड इन व्हॉट मॅनर? हे बघा, तुमचं ऍप आहे. आता या ऍपमध्ये तुम्ही स्वतः बघा, हे अमेझॉनचं ऍप आहे. लँग्वेजमध्ये पहिलं इंग्लिश, दुसरं हिंदी, तिसरं तामिळ, चौथं तेलुगू, 5वं कन्नड, 6वं मल्याळम. महाराष्ट्रात कोणी मागणी केली याच्यासाठी की आम्हाला हे पाहिजे? अच्छा, मल्याळम असतील ना लोक, त्याच्यावर पॉईंट ऍव्हरेज सांगतो, अराउंड 2.3% लोक आहेत. म्हणजे ते तुमचं बिझनेस पण त्यांनी होत नाही. मी तुम्हाला बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूनीच समजवतोय आता, की म्हणजे मराठी तुम्ही एस्किलेट केला तर उलटात जास्ती फायदा होईल तुम्हाला. मल्याळम टाकल्याने मल्याळम किती केरलावाले तिकडे मुंबईत किती टक्के आहेत? कम्युनिटी पण. मी तुमच्याशी आता एक राजकीय पक्षाच्या हिशोबाने, मी बिझनेसच्या हिशोबाने तुम्हाला सांगतोय. कन्नड किती कन्नड आहेत महाराष्ट्रात? कसं आहे तुम्हाला मी सांगतो की आपण आता महाराष्ट्र आहे, मग आपण म्हणजे लॉजिकली सांगतो. बरोबर. आपण इंडिया Pan ऑल ओव्हर इंडिया, ऍप इज ऑल ओव्हर इंडिया. येस. ठीक आहे. सो वेन वी आर कन्सिडरिंग दिस पर्सेंटेज, okay, this percentage has been considered all over India. Right. Okay. The company first started in Bangalore. Of course. Okay. 2014 it started Yeah. everything. So the thing was की आम्ही एक रिजनली सगळे एक करून रिजन इन्क्लूड करत असतो, बिकॉज इट इज अ प्रोसेस. तुम्हाला पण माहिती असणार. ही एक प्रोसेस आहे की एक करून लँग्वेज ऍड करू शकतो, एकसाथ सगळे मग होऊ शकत नाही. जस्ट अ मिनिट. 6 वर्ष झाली ना कंपनीने. हा, 6 वर्षात ऍड करायला थोडी 6 वर्ष लागतात. हे सगळे ऍक्च्युली जे लँग्वेजेस आहे हे पण आता आपण लिगल टीम आहात तुम्ही, तर लिगली बोलतो मी तुम्हाला. महाराष्ट्राचा कायदा तुम्ही तुमच्या कंपनीला सांगितलं नाही की मराठी पाहिजे म्हणून. तुम्ही एक करता. म्हणजे पहिलं तर मी म्हणतोय की आमचं तर सोडा, आम्ही तर पत्र ते मराठी मंत्रालयाला पण लिहिलंय की मंत्रालय एवढं उघडलंय, तर मंत्रालय काय करते मराठीसाठी? जो मंत्रालय उघडलंय सरकारने, त्यांनी हे केलं पाहिजे. तुमच्यावर ऍक्शन झाली पाहिजे, खरं तर झाली पाहिजे की नाही कायद्यात. मी कायद्याच्या बाहेरचं काय बोलतच नाहीये, पण कायदा जर त्याचं काम नाही करणार, मग आम्ही शेवटी गांधींना पण मानतो आणि भगतसिंगना पण मानतो. मुंबईचं कॅपिटल आहे, तिकडे तुम्ही जेव्हा लॉन्च करता एखादं प्रोडक्ट, तुम्ही कन्सिडर केलं नसेल असं अमेझिंग आहे ना. म्हणजे तुम्ही मराठीला कन्सिडर करत नाही असा अर्थ निघतो सर. बघा कसं आहे, सगळी मुंबईमध्ये काही घडतं तरी ते इंटरनॅशनल न्यूज होते. मुंबईमध्ये तुम्ही बिझनेस करता, तुमचे हेड ऑफिसेस मुंबईमध्ये तुम्ही ठेवता. तुम्ही पुण्यात ठेवलं का हो? नागपूरला ठेवलं का? महाराष्ट्रामधलं BKCला ठेवलं ना? तर तुम्हाला सध्या इम्पॉर्टन्स माहिती आहे. मग इथल्या भाषेचं, इथल्या लोकांचं इम्पॉर्टन्स नाही का तुम्हाला? इम्पॉर्टन्स आहे. मग ही मागणी केल्यानंतर, आणि ही काही मनसेची मागणी आहेच त्याच्या आधी, त्याचं एक बॅकग्राऊंड असं आहे. बॅकग्राऊंड आहे. आम्ही ना आज या पिक्चरमध्येच आलो नसतो. तुम्हाला गेले 1 वर्ष जबाबदारीने सांगतोय की सोशल माध्यमांवर आहे. म्हणजे आज मी क्रिएट नाही करू शकत काही फॉल्स सांगून. यू कॅन यूज युअर ट्विटर हँडल राईट नाव अँड यू कॅन चेक इट आउट. गेले 1 वर्ष देर इज अ कॅम्पेन अगेन्स्ट युअर अमेझॉन अँड फ्लिपकार्ट हॅशटॅग करून त्याचं कॅम्पेन गोईंग. त्यांचे रिक्वेस्ट झाले, त्यांचे रिप्रेझेंटेशन झाले, त्यांचे सबमिशन झाले. मग तुम्ही साधं त्या ट्विटचं रिवर्ट पण करत नाही की तुम्ही करणार आहात, तुम्ही नाही करणार आहात. काही लोकांनी चिडून त्याच्यावरती कॉमेंट्स केलेत. त्याच्यानंतर शेवटी कुठल्या तरी एका मराठी मुलाला असं वाटलं की आता हात जोडून नाही होऊ शकत, हात फक्त मनसे सोडू शकते महाराष्ट्रात मराठीसाठी, म्हणून ते आम्हाला टॅग केलं. मग त्याच्यानंतर मी गणपतीला तुम्हाला ते ट्विट बहुतेक पाठवलं. मी गणपतीला एक ट्विट केलं. गणपती कधी झालं साहेब? गणपतीला एक ट्विट केलं मी की अमेझॉन अँड फ्लिपकार्ट प्लीज कम आउट ऑफ युअर स्लीप ऑर एल्स देर विल बी सिरियस रिपरकशन्स अँड युअर टाइम स्टार्ट्स नाव. एका राजकीय पक्षाच्या अधिकृत हँडलवरनं तुम्हाला टॅग केल्यानंतर पण तुम्ही ई कॉमर्स कंपनीला वाटलं नाही की याच्यावर रिव्हर्ट करावं. सप्टेंबर, ऑक्टोबर
कशाला असतात समाज माध्यमांवर एखादी कंपनी वाय दे गेट एनरोल्ड ओव्हर देअर और वाय दे मेक देअर अकाउंट जस्ट टू कम्युनिकेट विथ पीपल, राईट? सो हियर इट इज लाईक सेलेक्टिव्ह. when we'll be praising you all, that time you will reply. If there is some genuine reason, genuine concern, genuine suggestions, that time you are not going to respond. So these are the points you need to, because Amazon is not a small company. Amazon is not some क्या मेक इन इंडिया मध्ये आज चालू झालेली कंपनी, जग विख्यात कंपनी आहे, ठीक आहे? तर अँड वन मोर थिंग, युअर हेड, युअर ओनर ऑफ Amazon, he understands the necessity of language. यू कॅन गो थ्रू हिज स्पीचेस. आणि त्यांच्या इथे युरोपियन कंट्रीमध्ये आणि अमेरिकामध्ये त्यांना त्यांच्या भाषेबद्दल खूप कळवट आहेत ते. तर मी असं मान्यच करणार नाही. हे काय माहितीये, आपल्याच मधले काय असतात ना मूळमुळीत भिंड्या, म्हणजे इकडच्या नाही, दिल्लीच्या देशातल्या जे अरे सर मैं संभाल लेगा ना, कोई प्रॉब्लेम नहीं, अरे कोई जरूरत नहीं ऊपर एस्केलेट करने का, मैं मेरे लेवल पे संभालेगा. अरे काय क्या संभालेगा लेवल पे? तुम्ही सांगितलं पाहिजे की इकडे डिमांड आहे, इकडनं मागतायत लोक. आता स्टार टीव्हीनी पण मराठीमध्ये कॉमेंट्री चालू केलेली, स्टार टीव्हीनी पण मराठी चालू केलं, त्याचं सबस्क्रिप्शन कमी असेल पण केलं ना. आणि सबस्क्रिप्शन ते लोकांवर आहे ना, तो घेईल तेव्हा पैसे मिळतील, नाही घेतलं नाही मिळणार. सिंपल आहे दॅट. तुम्हाला काही वेगळं त्याच्यासाठी सायन्स किंवा रॉकेट सायन्स तर नाहीये त्याच्यात. एक मराठीचं तुम्हाला क्लिक क्रिएट करायला, आणि एक तुम्हाला लागेल तर काय सॉफ्टवेअर ट्रान्सलेटर लागेल ब्लॉकचेनवाला. त्याच्या व्यतिरिक्त काय एक्स्ट्रा रॉकेट सायन्स तर नाही ना. सगळ्यात जास्त डिफिकल्ट, मी कालपासनं 4, कारण फ्लिपकार्ट बरोबर पण चर्चा झाली, 4 वेगवेगळे सॉफ्टवेअर जे सगळे डिझाईन करतात त्यांच्याशी बोललो. ते मला म्हणले की कन्नड आणि जे मल्याळम घेतलेलं ते जास्ती डिफिकल्ट आहे क्रिएट करायला, मराठी आणि हिंदीपेक्षा. कारण हिंदी आणि मराठी सेम आहे. हा, तर जर ते करू शकतात तर हे तर त्यांनी सांगूच नाही की मराठी डिफिकल्ट आहे. आता आय टोटली अंडरस्टँड तुमच्या कंपनीची काय बाजू असेल, तुम्ही मला पटवण्याचा पण प्रयत्न करून द्याल, ते मला पटणार नाही ती वेगळी गोष्ट, ठीक आहे? माझं सिंपल एवढंच मत आहे की आता तुम्हाला मुदत काय माझ्यामुळे काय मागे पुढे झालेले नाही. 10 दिवसाची वेळ होती, त्यातले 4 दिवस तुमच्या कोणतरी जे आहेत त्यांनी टाइम वेस्ट केलाय, तुम्ही त्यांना त्याच्यासाठी यू कॅन कॅच होल्ड होते. Now, our only demand over here is, definitely you will have to speak to your seniors. And I think you all have removed, म्हणजे तुम्ही इश्यू केलाय का प्रेस रिलीज काय ते? केलेलं आहे ते दाखवलं. हा, कारण मीडियामधनं मला कळलं की तुम्ही प्रेस रिलीज केलंय म्हणून. नाही हे तर बिझनेस लाईन्स आहे. दुसरं काय तर माहित नाही मला ते. ठीक आहे.